ऐक ना माझं, इथे पूर्ण हेच काढ आणि इथे हे 3-4 आहेत ना, मी असे काढते आणि हे ना तिथपर्यंत तशीच काढ आणि तिथे म्हणजे 4 असतील ना, ते पण आपण असे होईल आता. मग ते बरोबर काय हो चाललंय? चालेल चालेल. हे ठीक चाललंय. लवकर जरा बोल. सुपर आवडली तुला? मस्त आहे ना, मी काढली बघ. ठीक आहे चल. ठीकठाकच झालीये. अगं हल्ली प्रॅक्टिस कुठे राहिली आहे? आपण फार फार तर दिवाळीला रांगोळी काढतो, नाही तर एखाद्या सणाला, आणि ती पण एवढी छोटीशी. त्यामुळे एवढी मोठी रांगोळी काढायची म्हटली की गडबडतेच मी. ए पण पूर्वी खूप छान रांगोळी काढायची आम्ही. हा अगं कुठचाही कार्यक्रम असला ना की आम्ही चाळीतल्या सगळ्या मुली एकत्र जमायचो आणि ना आमची अख्खी चाळ आम्ही रांगोळीने सजवायचो आणि आमच्या चाळीच्या समोरचा पॅसेज होता ना, तिथे भली मोठी रांगोळी काढायचो. खरंच खूप मजा यायची. हा किती मस्त ना वहिनी. अगं मी देखील पुण्याला असायचे ना, तेव्हा अशीच रांगोळी काढायचे घराबाहेर. पण मला नाही कधी झेपली 16 ठिपक्यांच्या पुढे. मी सांगते वहिनी, आमच्या फ्लॅटच्या कॉरिडॉर मध्ये हे सगळं नॉट पॉसिबल. एकदाच काढलेली माहितीये, अर्ध्या तासात साफ झाली. येणारी जाणारी माणसं. मी सांगते ना, आफ्टर दॅट मम्मा डिसाइडेड, कार्यक्रम असो सण असो, बाजारात जायचं, स्टिकर आणायचा आणि तो लावायचा. हे बरं आहे. बस मी आणि रांगोळी नॉट पॉसिबल. असू दे ग, पण आम्हाला कलर कॉम्बिनेशन आणलं की तू सांगतेस की नाही. आता हे बघ, हा डार्क ब्लू आणि लाईट ब्लू हे आम्हाला दोघींना सुचलं तरी असतं, सुचलं पण नसतं आपल्याला, पण ते तू सजेस्ट केलं. वहिनी अगं तेवढंच जमतंय. नाही पण त्यामुळे त्या रांगोळीला किती गेटअप आलाय बघ ना. है ना खरं आहे. थोडक्यात काय की रांगोळी आपण तिघीने मिळून काढली. अरे तुमच्या विमल आत्या आल्या. अरे ए तुम्ही दोघे आटपा, मी त्यांच्यासाठी चहा टाकते. हा लवकर लवकर या चला. स्वतः समजे महान लोका सांगे ब्रह्मज्ञान. अरे या 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 आपले पाषाण. या विमल ताई या. आत्या आत्या या. प्रेमान बोला. कसे आहात नाना? अगदी उत्तम. नंदिनी, ड्रायव्हर कडून सामान काढून घे. चला. अरे आत्या विमाला ते ये ना ये. अरे प्रशांत ये ना. अरे अभय या ना इकडे. अरे बघा कोण आलंय ते. अरे आत्या कशी आहेस? बस 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 बस. किती दिवसानंतर आलीस? हो आत्या क्या बात आहे? हो ना, मध्ये काही फोनच नाही तुझा. आहेस कुठे तू? आत्या आत्या विमान आत्या प्रेमान बोला. काय आत्या आहेस कुठे तू? 2-3 वेळा फोन ट्राय केला होता, नॉट रिचेबल. कुठे गेली होतीस? 5 दिवस नाशिकला होते मी. तिथल्या आमदारांनीच मला निमंत्रण पाठवलं होतं. तिथल्या जनतेला प्रवचन दिलं. प्रवचनाचा सगळा खर्च त्या आमदारांनीच केला होता. काय आत्या किती दगदग करतेस? एवढी दगदग कशाला करतेस? अगं आजारी पडलीस ना तर डॉक्टरांवरती खर्च करावा लागेल फालतू. अरे त्याने दिलेलं कार्यच मी करते. तोच सर्व मार्गाला लावेल. श्री हरी श्री हरी. दमला असेल ना फार? नाही म्हणजे कालचा प्रवास तुमचा खूप लांबचा झाला ना. हवं असेल तर थोडीशी विश्रांती करा. नको, आता आराम मेघनाच्या साखरपुड्यानंतरच. पण मेघना कुठे दिसत नाहीये. मेघना आपल्या खोलीत बसलीये का ती? आम्ही आलो ते तिला कळलेलं दिसत नाहीये. मेघना जरा ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेली आहे. येईलच तासाभरात. म्हणजे ती म्हणाली होती की मी निघाले म्हणून. हो काय म्हणावं या मुलीला? बघावं तेव्हा बाहेर. घरच्या कामाची हौस नाही की गरजही नाही. अगं आत्या ऑफिसचं महत्वाचं काम होतं म्हणून गेली ती. आपल्या साखरपुड्याच्या दिवशी सुद्धा. तरीही मी आप्पाला नेहमी सांगत होते की तिला जास्त लाडावून ठेवू नकोस म्हणून. पण नाही, एकुलती एक मुलगी ना. काय होणार आहे या मुलीचं आणि तिच्या नवऱ्याचं कुणाच ठाऊक. विलास, मुलाच्या घरची सगळी चौकशी केली आहे ना? हो सगळं व्यवस्थित आहे आणि मुलगाही तिला साजेसा असा आहे. काय रे? हो. चला, डोक्यावरचं एक ओझं उतरलं. अप्पा, सुटलास रे बाबा.
मेघनाचं लग्न जमवताना किती मेटाकुटीला आला होतास तू? मंगळाची मुलगी म्हणजे गळ्याला फास. आत्ता योग जमून आला. पण हा दिवस बघायला तू असायला हवं होतस. हा म्हणजे मी नसल्याचं यांना काहीच वाटत नाही. माझी मुलगी नाही का ती? मी आधीच भविष्य सांगितलं होतं तिचं. तिशी नंतरच लग्नाचा योग संभवतोय. बहुतेक मंगळाच्या मुली तिशी नंतरच उजवतात. अगं हिचं हे तोताण मला कधी सांगितलं हिनं? पण तू डगमगला नाहीस हो. मुलीला चांगलं शिकवलंस, नोकरी लागली. श्रीहरी श्रीहरी. पण शिस्त मात्र लावली नाहीस हो. तुम्ही सांगून ठेवा हा. माझ्या मुलीबद्दल वाटेल ते बोललेलं मी नाही ऐकून घेणार. पण तू तरी काय करणार म्हणा. बापाचं कर्तव्य तू पार पडलंस. पण शिस्त मात्र माईनीच लावायला हवी होती की नाही? बघा आता माझ्यावरच उलटल्या या. नाहीतरी पहिल्यापासून मला पाण्यातच बघत आल्या. अरे अप्पा, तुझं दुःख तुझ्या मुलांनी वाटून तरी घेतलंय. आता माझ्या मुलाविषयी काय सांगू तुला. एवढी श्रीमंती आहे, नोकरी आहे चांगली, माझा नावलौकिक आहे, पण गाडी आपली मंगळावरच अडकली आहे. आता कधी योग येतोय हे परमेश्वरच जाणे. आता त्याला देव कशाला पाहिजे? अगं तू मनात आणलं असतंस तर मेघनाचं आणि त्याचं जुळवता नसतं का आलं? हो, पण हुंडा कसा मागता आला असता? पण म्हणतात ना, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. अरे एवढं समाजासाठी करतेय मी, सगळ्यांची दुःख बाजूला करतेय, पण माझं दुःख कोण सारणार? बघा, 100 चूहे खाके बिल्ली चली हज को. ही आणि संत अध्यात्मातला अ तरी कळतो का हिला? ढोंगी कुठली. लोक गंटायत आणि ही गंडावते. लोकांचं आपल्याकडे लक्ष असावं म्हणून ही सोंग आणते सगळं. अहो तुम्ही कशाला तुमचं ब्लड प्रेशर वाढवताय? अहो आता काय फरक पडणार आहे त्यानं? जाऊ दे. आजच्या चांगल्या दिवशी माझं रडगाणं सांगून मी तुम्हाला कशाला त्रास देऊ. चला सुटलो एकदाचे. आप्पा, तुमच्या खोलीत आले, तुमच्याशी थोडा वेळ बोलले की खूप बरं वाटतं. समाजाचं दुःख दूर करण्यासाठी नवीन बळ येतं. जगाला शहाणं करायला निघाले, पण ही गाढव स्वतःबद्दलच सांगते सगळं. मला माहित आहे तुझ्या माझ्याकडून खूप काही अपेक्षा नाहीयेत. खूप काही नाही रे, जास्त काही. स्क्रिप्टमध्ये लिहिलंय तसं. सॉरी. मला माहित आहे तुझ्या माझ्याकडून जास्त काही अपेक्षा नाहीयेत. मनोज, कसा खेळतोयस? तिसरी वेळ आहे तुझी चुकण्याची. सॉरी. त्याचं काय, आज एकांकिका आहे ना, त्यामुळे डायलॉग पाठ करतोय. मेन रोल आहे त्याचा एकांकिकेत. त्यानेच लिहिली आहे ना एकांकिका. मनोज, काय भंकस आहेस रे तू? आज मेघना तिचा साखरपुडा आहे आणि तू एकांकिकेला जाणार आहेस? मी सगळं मॅनेज केलंय. ऑर्गनायझर्सला विनंती करून मी शेवटची एकांकिका घेतली. इथे साखरपुडा आटोपला ना की लगेच बाईक करून थिएटर. माझी बाईक नवीनच घेतली. स्पीड पण भन्नाट आहे. कॉलेजच्या पोरी मरतात माझ्या बाईकवर बसायला, पण मी कोणालाच भाव देत नाही. मला 2 व्हीलर नाही 4 व्हीलर आवडतं. विनीतच येईल तुला बाईकवरून पिकअप करायला. तुम्ही खेळणारच की नाही? किती बडबड करताय मगासपासून. मला कंटाळा झालाय खेळायला. तू थांब ग जरा, बघू रे स्क्रिप्ट. हाच सीन ना? विनीतलाच विचार. चल मनोज, आपण रिहर्सल करूया. मला माहित आहे तुझ्या माझ्याकडून खूप काही अपेक्षा नाहीयेत. तुझी सगळी परिस्थिती पाहूनच मी तुला स्वीकारलंय. अगं पण जगण्यासाठी मला काहीतरी बनायला हवं ना. मला फक्त तुझं प्रेम हवंय. तुझ्या प्रेमावर मी आयुष्य काढायला तयार आहे. अगं पण पण जगण्यासाठी प्रेम पुरेसं नसतं ना. असं नको रे म्हणूस. मला असं त्रास देऊन काय आनंद मिळतो तुला? नंदिनी, काय चाललंय? काय बडबडतेस भलतं चलतं? काय झालं? मी तर मनोजची एकांकिकेची रिहर्सल घेत होते.
तुझी नाटकं राहू दे बाजूला. आधी बाहेर चल. आणि काय रे मनोज, घरात एवढी कामं खोळवलेत आणि तू इथे खेळतोयस? नंदिनी, बाहेर चल, मी वाट बघते. नंदिनी, हे तू मुद्दाम केलंस ना? हो, मी तिला येताना पाहिलं होतं रे. तिला टेन्शन द्यायला ना मला जाम मज्जा येते. तिला असं वाटतं की आपलं काहीतरी आहे. अगं, त्यांना समाजात किती मान आहे माहितीये? त्याचा तुला अभिमान वाटला पाहिजे. छट रे, सगळी नुसती नाटकं आहेत. समाजाला समानतेचे धडे देत असते, पण आपल्या मुलांसाठी मात्र श्रीमंत स्थळांचा विचार करते. म्हणूनच मी तिला असं त्रास देत असते. चल जाते मी, नाही ते यायची पुन्हा ओरडत. काय सॉलिड आहे रे ही, जाम डेंजरस आहे. अरे, स्टेज पेक्षा मला इथे जास्त घाम फुटला होता. आता खेळणार का? दिवस कसे भराभर गेले ना, कळलं सुद्धा नाही. मेनू फिक्सिंग, पाहुण्यांना आमंत्रण, दिवस कधी संपले कळलंच नाही. साखरपुडा आला सुद्धा. तरी बरं आप्पांनी हा प्रशस्त बंगला बांधून ठेवलाय म्हणून हॉलचा खर्च तरी वाचला. नाही नाही म्हणता म्हणता मेघनाताई खूप खुशीत असतात नाही आजकाल. असणारच मग, केवढ्या कष्टाने मिळालं हे स्थळ. या 3 भावंडांनी ठरवलं सुद्धा साखरपुडा दणक्यात करायचा. हल्ली हे फॅडच निघालंय साखरपुडा दणक्यात करायचं. आमच्या वेळी नव्हतं हे काही. पण खूप मजा येते माहितीये. ए अमिता, तू नव्हतीस ना ग माझ्या साखरपुड्याला? अगं केवढी मजा आली होती माहितीये तुला. प्रशांतने ना मला खूप सुंदर अंगठी बनवली होती. त्याची सगळी मित्रमंडळी देखील आली होती. अगं एवढं चिडवून सोडलंय त्याने आम्हाला. असू नको ना, क्रॅक पडतील. सांगू नंदिनी, मला ना माझ्या एंगेजमेंटची मेमरीज नको वाटतात. शी, एवढी फडतूस हलकी अंगठी आणून दिलेली माहिती ह्यानी. अगं पण आप्पांनी तर खूप चांगली जाडजूड अंगठी केली होती ना. पण ह्यानी काय केलं माहितीये ना, आदल्या दिवशी जाऊन ती बदलली आणि दुसऱ्या दिवशी हलकी अंगठी आणून दिली. मला सांगतो कसं माहितीये, कशाला हवी आहे तुला मोठी अंगठी साखरपुड्याला? मैत्रिणींना दाखवायला पण लाज वाटली होती माहितीये. अगं, हे अंगठ्या बदलणं आपला रिवाज नाही बरं का, ही आजकालची थेर. आमच्या साखरपुड्याला तर हे आले सुद्धा नव्हते, नुसता साखरपुडा आला. हिरवी साडी, चुडा आणि पायातल्या साखळ्या, झाला साखरपुडा. मी तर ना कोर्ट मॅरेज करणार आहे. नो साखरपुडा, नो गोंधळ. तू गप्पा बस का? तू कोण ठरवणार? मी ठरवून काय करायचं ते. चला वहिनी, चला. चला तुम्ही, चला चला. असं काय करताय वहिनी? अहो बघा जरा काय अवतार झालाय तुमचा. असू दे ना, जरा स्वतःकडे लक्ष द्या. पण काय फरक पडतो? अगं काय झालंय काय? अगं काय नाही ग, कधीपासून नुसती माझ्या मागे लागली. अमिता ताईंकडनं ते काय फेशियल करून घ्या म्हणून. मग काय चुकलं तिचं? बरोबर आहे. अगं आता कोण बघतंय मला, आणि माझ्याकडे वेळ सुद्धा नाहीये. मला खूप कामं पडली आहेत. 15 मिनिटं, चल चल प्लीज. ए वहिनी, अगं कुणी नाही बघितलं तरी दादा बघतील ना. काय फरक पडणार आहे यांनी बघून? त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं ना की कळणार सुद्धा नाही त्यांना आवडले की नाही. सगळं दुसऱ्यांसाठी करायचं असं नसतं. काही गोष्टी स्वतःसाठी केल्या तरी चालतात. अगं पण किचन मध्ये आणि हॉल मध्ये किती पसारा पडलाय. तो सगळं मी निस्तरते. तुम्ही नका काळजी करू. आठवण निवांत. अगं तू कॉट वर जा, तू 15 मिनिटं. अगं पटापट आटपा काय ते. आणि तुझा आयब्रोज करायचे ना. सुकला नाही, क्रॅक पडले. जा धू, जा ना वहिनी. पड ना ग, 15 मिनिटं. हो, फ्रेश वाटेल बघ तुला. बँड लाव आधी. हो. ए वहिनी जरा मानवर कर ग. काय तो हे? अगं शांत राहा ना जरा. ऐक शांत राहा ग वहिनी. हे सगळं जरुरी आहे का? जरुरी आहे, शांत राहा. मला सांगत जा तू. आता 15 मिनिटं शांत पडून राहा. ओके आनंदी, ओ भाजीत मीठ कमी होतं. हो का आत्या? पाहुणे होते म्हणून बोलले नाही. चवीकडे जरा लक्ष द्या. माणसाच्या हाताला चव असावी. काहीतरीच बोलू नकोस हा. जेवण काय सही झालं होतं, भाजी तर काय फंडू झाली होती. आणि तू हाताच्या चवीबद्दल बोलूच नकोस. तुझ्या हाताची चव तर मी कधीच विसरले. बरोबर, हर चुरू बोलायला लागलीस. हे मात्र बरोबर बोललीस हा तू. वहिनीच्या हाताला ना मस्त चव आहे. अगं साधा पिठलं बदल ना तरी मस्त. अरे ए, कसा झाला माझा चेहरा? छान. ए, आयब्रोज करायचेत ना, तिथे चल. अगं तिथे चल ना, तिथे. वहिनी झोपली सुद्धा.
बघ आत्ता म्हणत होती कामं करायची आणि आता झोपली सुद्धा. झोपू द्या हो, थकली असेल ती. दिवसभर किती राब राब राबते. सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवते, येणाऱ्या जाणाऱ्यांना चहा पाणी करते, मुलांचं सुद्धा तीच बघते. जाऊ दे, झोपली आहे ना, झोपू दे तिला. हो ग, झोपू दे. मी ना तिला तिच्या कुठल्याच कामात मदत नाही ग करू शकत. माझ्या कामाने तिला झोप लागले ना, आय एम व्हेरी हॅपी. हे आयब्रोज करायचं ना, चल. अगं किती जोराने बोलते, वहिनी झोपली आहे ना. मेरी जोहर जबी तुझको मालूम नहीं, तू अभी तक है हसी और मैं अहो जवान. बस 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 बस, मेलाच तरी चावटपणा गेला नाही तुमचा अजून. मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय, मेलो तरी मी असाच राहणार. हो, पण आज काय दिसताय तुम्ही? अहो नेहमीसारखी तर दिसते. आज माझ्या पोरीचा साखरपुडा आहे. होय, लाडकं कोकरू आहे माझं ते, पण पहिल्यापासून हुशार. त्या तिघांपेक्षा तिनंच अभ्यासात बाजी मारली. मुलीचा जन्म झाल्यावर लोक का हा करतात काही कळत नाही, पण माझ्या मुलीनं मात्र मला सगळा आनंदच दिलाय. माझ्या पोरीच्या लग्नाची रुखरुख होती, तीही दूर झाली. लग्न जुळत नव्हतं म्हणून जीवाला घोर होता. आता लग्न जुळलंय तर जीव तुटायला लागलाय. मुली परक्याच्या घरी जाताना बापाला रडवतातच का? अहो आज आपल्या मुलीचा साखरपुडा आहे. लग्नाच्या वेळी रडायचं असतं. चला बघू, पाहुणे यायला सुरुवात होईल. चला. हो चला. अहो, ही आपली लक्ष्मण रेषा आहे. या चौकटीच्या बाहेर आपल्याला नाही जाता येणार. आपण इथूनच बघूया सगळा सोहळा. हो हो, सगळी तयारी झाली. या 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 लवकर. या या हे मुलीचे वडील आई. अरे प्रशांत, हे घाणेकर सर, रिटायर्ड प्रिन्सिपल, 25 वर्ष प्रिन्सिपल होते. नमस्कार. आणि सर, हा प्रशांत माझा लहान भाऊ, फिल्म अँड टीव्ही सिरियलचं प्रोडक्शन म्हणून काम पाहतो. तशी आमची दोघांची कार्यक्षेत्र वेगळी आहे. म्हणजे काय, दादा सकाळी लवकर उठतो तेव्हा मी घरी येऊन झोपतो. सरबत नाही दिलं ताई, सरबत दे नाही इथे. ह्या आमच्या घरातल्या ताई आहे. हो हो, या ताई यांच्या घरात बरीच वर्ष घरकाम करतात. 2500 बायका. आलोच मी. शैलेंद्रजी, छान झाली सजावट, म्हणजे मस्त वाटतंय. हे पण छान आहे. नवीन आहे, नवीन आहे. कुठून घेतलं? घेतला म्हणजे आमचे पतपेढीचे संचालक साहेब आहेत ना, त्यांच्याकडून गिफ्ट घेतला मी मला. अरे वा, छान छान. सजावट मस्त झाली आहे, स्वस्त सुबक. नवीन आहे हे सदरा. हे तुम्ही जे फिल्म मध्ये मोठे मोठे फिल्म्स असतात त्याचे सेट पण तयार करता का? मग त्याची पॉलिसी वगैरे काढता? 4-5 महिन्याचं काम असेल, भरपूर माणसं असतील तर पॉलिसी काढावी लागते. अच्छा अच्छा. का हो का? मी एजंट आहे. एजंट? पॉलिसी एजंट आहे म्हणून. बरं. नाही नाही, पण आता तुमच्या एखाद्या तरी सेटची पॉलिसी काढावीच लागेल. मी पिच्छा सोडणार नाही. नाही ऐका ना शैलेंद्रजी, अहो पॉलिसी काय? अरे नमस्कार बाबा, काय म्हणतात? व्यवस्थित एकदम छान झालं सजावट. सगळा खर्च मी केलेला आहे. कधी होणार साखरपुडा सेरेमनी? होईल का आता? खा. मग गाणी का नाही लावलीत? आता गाणी कशाला? म्हणजे आता तिच्या नवऱ्यावर गाणी काय नाचणार नाही? सिरियल मध्ये दाखवतात तसं? अगं वेडाबाई, हा खरा खुरा साखरपुडा आहे, सिरियल मधला नाही. मनोज, झालं सगळं. चल निघूया, उशीर होतोय. अरे थांब ना, होईल. एक मिनिट बघा, आपली स्पर्धा मिस होईल. अरे कूल, मी बोललो ना कूल. होईल. ठीक आहे, मी बाहेर बाईक स्टार्ट करतो, तू लवकर ये. उशीर नको करू. चल बाय. नाही नाही. मुहूर्त टळून जाईल ना. अरे हो. अरे मुहूर्ताची वेळ टळून तर. अरे प्रशांत, चला चला, साखरपुडा सुरू करू. चला. काय